सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्णायक विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेवर झेंडा फडकवला आहे। अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे। अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत संगीता पाटील यांना 34 मते मिळाली तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मते मिळाली। त्यामुळे 9 मतांच्या फरकाने पाटील विजयी ठरल्या। उपाध्यक्षपदासाठीही काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजय मिळवला। निवड प्रक्रियेपूर्वी काही उमेदवारांनी माघार घेतल्याने थेट लढत रंगली। दुपारी सभागृहात हात उंचावून मतदान घेण्यात आले। यावेळी सभागृहात दोन्ही बाजूंच्या नेत्यांची मोठी उपस्थिती होती। महाविकास आघाडीच्या विजयामागे जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि रोहित पाटील यांची एकजूट महत्त्वाची ठरली। भाजपकडूनही वरिष्ठ नेते उपस्थित असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती। या विजयामुळे सांगली जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले। आगामी काळात जिल्ह्याच्या विकास कामावर या सत्ता बदलाचा परिणाम कसा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या 3 पक्षाचे मिळून 30 सदस्य निवडून आलेले। पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती। त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे। मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील, त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगतापजी, त्याचबरोबर विक्रम सावंत आणि राजेंद्र देशमुख या सगळ्यांनी आम्हाला आणि मानसिंगराव नाईक आणि मनोज शिंदे या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा आमचा यशस्वी झालं। मी त्या सगळ्यांचे आभार मानतो। खास करून मी रोहित पाटील आमचे आमदार हे आज आले नाहीत, पण त्यांनी सर्व अधिकार आमचे माननीय सुरेश पाटील भाऊ यांना दिलेले होते। त्यामुळं आम्ही एकसंघपणाने ही निवडणूक लढवली आणि यशस्वी झालो।